नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? खूप छान टवटवी चेहरा दिसतोय मला तुमचा. व्हेरी गुड. का भूक लागलेली आहे? गमतीचा भाग सोडा. विद्यार्थी मित्रांनो, मी सौ वनिता साखरे जाधव, जिल्हा परिषद शाळा वाघिवली, केंद्र कवाड, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे, आपणा सर्वांचं आजच्या या व्हर्च्युअल क्लासमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात आधी मी तुम्हाला आज मराठी राजभाषा दिवस आहे आणि त्या मराठी राजभाषा दिनाच्या माझ्याकडून तुम्हा सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देते आणि आजच्या व्हर्च्युअल क्लासला सुरुवात करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपला विषय आहे गणित, इयत्ता चौथी गणित आणि आपला उपघटक आहे गुणाकार भाग 2, उजळणी आणि शाब्दिक उदाहरणे. शाब्दिक उदाहरणे म्हटलं की तुमच्या चेहऱ्यावर मला थोडीशी कपाळावर आठी दिसते बरं. डोंट वरी, आय एम हिअर, डोंट केअर. माझ्याकडे आहे एक मॅजिक आणि त्या मॅजिकने आपण काय करणार आहोत, तुमची शाब्दिक उदाहरणांची सगळी भीती मी गायब करणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, गणित हा आपल्या जगण्याचा अविभाज्य असा घटक आहे. दररोजच्या जीवनामध्ये आपण गणित जगत असतो, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत. काय असं कसं म्हणता? अरे बघा, आपण सकाळी उठतो की नाही, गजर बंद करतो, तिथूनच आपल्याला किती वाजले हा डोक्यात प्रश्न पडतो, बरोबर. त्यानंतर आपण अंथरुणाची घडी घालतो, मग ती चौकोनी असते, आयताकृती असते, कधी कधी गोलही असते नाही का. तर त्यानंतर आपण काय करतो, दात घासायला ब्रश घेतो. त्यानंतर आपल्याला कोलगेट किती घ्यायचं याचं सुद्धा प्रमाण निश्चित असं ठरवतो आपण, होय की नाही. त्यानंतर चहा, नाश्ता, किती बिस्किट, किती प्लेट चहा, किती साखर टाकायची, किती चमचे, म्हणजे इथेही गणित आलंच की नाही. मग मी काय म्हटलं तुम्हाला, आपण उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्या आयुष्यात मनात गणित सतत चालू असतं. त्यानंतर आपण शाळेची तयारी करतो, किती वाजले, आईला सांगतो 10 वाजले, चला मला शाळेत जायचं. मग शाळेत गेल्यानंतर तुम्हाला माहिती आहे आता आपल्याला शालेय पोषण आहारामध्ये अंडी आणि केळी येतात, हो की नाही. मग सगळ्या विद्यार्थ्यांना अंडी केळी वाटप होतात, तिथेही गणित आलं की नाही. त्यानंतर बघा, हा आता मला एक सांगा, आपली मधली सुट्टी होते किती वाजता होते, तुमचं लक्ष त्या मधली सुट्टीकडे असतं. मॅडम किती वाजले, सर किती वाजले, म्हणजे तिथेही आपल्याला किती हा प्रश्न पडतोच की नाही. त्यानंतर आपण डबा खातो, गणित करतो, अभ्यास करतो आणि मग शाळा सुटते किती वाजता, पुन्हा आलं की नाही गणित. त्यानंतर आपण घरी जातो, मग किती तास खेळायचं, किती तास अभ्यास करायचा हे आपल्याला आई सांगते आणि मग रात्री आपण गजर लावून झोपून जातो, म्हणजे पुन्हा गजर आलाच की नाही. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, गणित हा आपल्या जगण्याचा एक भाग आहे आणि म्हणून गणिताशिवाय आपण दैनंदिन आयुष्यामध्ये आपल्या ज्या काही क्रिया आहेत त्या करूच शकत नाही. तुम्हाला माहिती आहे, आपण दुकानात जातो, तुम्हाला तर आता चांगलंच दुकानाच्या सगळ्या दैनंदिन व्यवहार आहेत ते येतात, हो की नाही. मला एक सांगा, मला तुमच्या वर्गामध्ये ना 20 मुलं दिसत आहेत, हा, तर माझ्या हातात तुम्हाला काय दिसतंय बरं, काय आहे, खायची की नाही. हा, तर माझ्याकडे आहे एक कॅडबरी आणि मला ती तुम्हा 20 मुलांना वाटायची आहे. मग या एका कॅडबरीला मी 10 रुपये दिलेत दुकानदाराला, ओके. मग अशा 20 कॅडबरी जर मला विकत घ्यायच्या असतील तर मी दुकानदाराला आणखीन किती रुपये देणार बरं, सांगा. तुम्हाला ह्या बाबतीत हे गणित तर तुमचं फारच पक्का आहे, हो की नाही. एका संख्येवरून अनेक संख्यांची बेरीज, अनेक संख्यांची किंमत जेव्हा आपण काढतो तेव्हा त्याला गुणाकार असं म्हणतात बाळांनो, होय की नाही, जो आपण 3री 4थी पासून शिकतच आलेलो आहोत. मग एका कॅडबरीचे जर 10 रुपये आहेत आणि मला तुम्हाला 20 मुलांना कॅडबरी द्यायची आहे, तर मला दुकानदाराला किती रुपये द्यावे लागतील, सांगा, विचार करा, किती रुपये द्यावे लागतील. अगदी बरोबर, हा हिशोब तुम्हाला मस्त येतो. 200 रुपये मला दुकानदाराला द्यावे लागतील, होय की नाही. मग तुम्ही काय केलं, 10 10 10 असे किती वेळा 10, 20 वेळा. म्हणजेच बाळांनो, गुणाकार हा पुन्हा पुन्हा बेरीज करणे आणि म्हणजेच त्याला म्हणायचं गुणाकार. गुणाकाराची व्याख्या आपण अशीही करू शकतो की एखाद्या संख्येची पुन्हा पुन्हा परत परत बेरीज करणे म्हणजेच गुणाकार होय. तर अशा या गुणाकाराची गणित अधिक उजळणी सराव आपण आज करणार आहोत. आणि शाब्दिक उदाहरणांची जी गंमत आहे, मला तर शाब्दिक उदाहरणांमध्ये एक गंमत दिसते, एक गोष्ट दिसते. प्रत्येक शाब्दिक उदाहरणामध्ये मला फार मजा येते, काहीतरी वेगळं असतं. कधी खाऊ असतो, कधी सफरचंद असतात, कधी बिस्किट असतात,
तर ह्या सगळ्या शाब्दिक उदाहरणांची मला फार गंमत वाटते. तर तुम्हालाही वाटते की नाही? आणि नसेल वाटत तर आजपासून माझी खात्री आहे की तुम्हाला नक्कीच शाब्दिक उदाहरणांमध्ये गंमत वाटेल. चला तर मग आपण पीपीटीच्या सहाय्याने अधिक सराव करूया. आहात ना तयार? बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा घटक आहे गुणाकार आणि उपघटक आहे उजळणी व शाब्दिक उदाहरणे. आजचा आपल्या पहिल्या गणिताकडे आपण जाणार आहोत. पहिली संकल्पना आहे 3 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने गुणणे. पहा, पहिला उदाहरण तुम्हाला दिसत आहे? कोण वाचेल बरं? हा, अगदी बरोबर. 334 गुणिले 5 बरोबर किती? आता आपण काय करणार आहोत? तुम्ही तिसरीला चौथीला आतापर्यंत आपण मांडणी करायला शिकलोच आहोत. पहा, तुम्हाला दिसते का बरं? मी इथे मांडणी केलेली आहे 4 खणांची. अशी ही हजार, शतक, दशक आणि एकक अशी ही गुणाकाराची उभी मांडणी आपल्याला दिसत आहे. आपण आधी काय करणार? 5 एककाने या 4 एककाला गुणल्यावर आपल्याला उत्तर येतं 20. पहा, तुम्हाला इथे दिसतंय का? इथे तुम्हाला 20 दिसतंय का? आता 20 एकक म्हणजे काय? 2 दशक आणि 0 एकक. यामध्ये आपण काय केलं? हा जो 2 आहे तो आपण वरती कुठे घेतला? दशकाच्या घरामध्ये. आता आपल्याला काय करायचं आहे? आता आपल्याला 3 गुणिले 5 बरोबर 15. 3 दशकाने 5 एककाला गुणल्यावर उत्तर आलं 15. आणि या 15 मध्ये आपल्याला काय मिळवायचं आहे? हा वरती धरलेला हस्सा 2. मग 15 मध्ये 2 मिळवले, आपल्याला उत्तर मिळालं 17. बरोबर की नाही? 17 म्हणजे काय? 17 दशक म्हणजे 1 शतक आणि 7 दशक. बरोबर की नाही? आता आपण काय करणार आहोत? 5 एककाने 3 शतकाला गुणायचं आहे. 3 गुणिले 5 बरोबर 3 पंचे शाबास 15. 3 पंचे 15. मग 15 मध्ये आपला एक हस्सा आहे, हा तो हस्सा मिळवला की उत्तर आले 16. मग या 16 मध्ये आपण काय करतोय? एकक स्थानचा 6 असाच्या असा आणि जो 1 आहे तो हजार स्थानी आपण लिहिलेला आहे, कारण 16 शतक म्हणजे 1000 आणि 6 शतक. बरोबर की नाही? मग हजार स्थानातला 1 जो आहे तो आपण काय केलेला आहे? असाच्या असा खाली उतरवून घेतलेला आहे. दिसतो का तुम्हाला? ओके. आता मुलांनो, आपल्याला काय करायचं आहे? उत्तर काढायचं आहे. काय उत्तर आलेलं आहे बघा बरं? 334 गुणिले 5 बरोबर 1670. शाबास. 334 गुणिले 5 बरोबर 1670. आलं का लक्षात तुम्हाला? आता आपण पुढचं गणित पाहूया का? पहा, पुढचं गणित आहे 338 गुणिले 5. आता आपण मांडणी करून घेतलेली आहे. 338 गुणिले 5. पाहूया. 5 आठे किती होतात? 5 आठे 40. हे बघा इकडे 40 आलेत उड्या मारत मारत. दिसतात तुम्हाला? व्हेरी गुड. आता आपल्याला काय करायचं आहे? 40 एकक म्हणजे काय? 4 दशक आणि 1 0 एकक. मग आपण हे 4 कुठे नेणार? दशकाच्या घरात. बरोबर की नाही? आले दशकाच्या घरात 4. मग आपण काय करणार आहोत? 5 गुणिले 3 किती होतात? 15. 5 त्रिक 15. मग 15 मध्ये आपण हा हस्सा मिळवूया 4. मग 15 मध्ये 4 मिळवल्यावर उत्तर किती आलं आपलं बघा उड्या मारत मारत? 19. 19 उत्तर आल्याच्या नंतर आपण जो 19 दशकातला 1 शतक आहे तो कुठे जाणार? शतकाच्या घरात. चला, आला की नाही? हा, शाबास. आता काय करूया? आता आपल्याला 5 गुणिले 3 करायचं आहे. 5 त्रिक 15. आणि 15 मध्ये हा जो एक हस्सा आहे तो आपण मिळवला आणि मग उत्तर आलं उड्या मारत 16. काय उत्तर आलेलं आहे? 16. 16 शतक म्हणजे 1000 आणि 6 शतक. मग हा जो 1 आहे तो कुठे जाणार आहे? पुन्हा हजाराच्या घरामध्ये. मग हजाराच्या घरामध्ये 1 गेला आणि तो आपण नंतर असाच्या असा खाली उतरवला. आलं का लक्षात बाळांनो? किती गंमत आहे बघा या खेळांची, या अंकांची. 3 अंकी संख्येने 1 अंकी संख्येला गुणणे. बघा 4 शून्य किती होतात? 0. तुम्हाला माहिती आहे हा नियम? कुठल्याही संख्येला 0 ने गुणले असता उत्तर हे 0च येते.
मग ते 0 गुणिले 4 असो 0 गुणिले 5 असो उत्तर हे 0च येते. त्यानंतर आपण काय करणार आहोत 4 एककाने 6 दशकाला गुणणार आहोत आणि मग आपलं उत्तर येतं 24. 4 सक 24. मग आता इथे काय करणार आपण 24 मधला जो 2 आहे तो कुठे जाणार सांगा कुठे जाणार करेक्ट शतकामध्ये गेला की नाही बघा बरं गेला. मग आता आपण काय करणार आहोत 4 गुणिले 5 आणि मग वरती जो 2 आहे तो हातचा घेऊन आपण खालची क्रिया करणार आहोत. आता तुम्हाला हे सगळं झालेलं ही उजळणी आहे बरोबर म्हणून आपण एवढ्या जलद गतीने घेणार आहोत. बघा आता 4 पंचे 20 20 मध्ये 2 मिळवले उत्तर आले 22. आता या 22 मधला जो 2000 आहे तो हजाराच्या घरात गेलेला आहे दिसतोय का तुम्हाला गुड. मग आता काय होईल 2000 मधले 2 अंक जसंच्या तसं आपण खाली घेणार आहोत उतरवून. मग 560 गुणिले 4 विद्यार्थी मित्रांनो मला सांगा उत्तर काय आलेलं आहे उत्तर तुमचं आलेलं आहे 2240 बरोबर की नाही आलं लक्षात तुमच्या. आता पहा ही झाली उभी मांडणी. आता तुम्ही गुणाकार भाग 1 मध्ये लॅटिस पद्धतीने गुणाकार सुद्धा आपण शिकलेलो आहोत हो की नाही आहे ना लक्षात तुमच्या लॅटिस पद्धतीने गुणाकार. बघा पहिलं गणित तुमच्या समोर घेऊन मी येत आहे 509 गुणिले 29. पहिलं गणित आहे 509 गुणिले 29. मग आपण काय करतो रे लक्षात आहे का तुमच्या का दिवाळीच्या लाडू बरोबर संपली लॅटिस पद्धत विसरलेत तुम्ही. दिवाळीच्या अगोदर आपल्याला झालाय ना हा लॅटिस प्रकार. आता मी तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देते. बघा आपण काय करतो 509 चं विस्तारित रूप लिहितो. मग 509 चं विस्तारित रूप काय आहे इथे तुम्ही पाहू शकतात 500 अधिक 0 अधिक 9 बरोबर. नंतर आपण 29 चं विस्तारित रूप लिहूया. 29 चं विस्तारित रूप आहे 20 अधिक 9 बरोबर. आता आपण काय करू त्या घरांमध्ये त्या अंकांना जायला सांगूया. बघा आले उड्या मारत मारत 500 0 आणि 9 आले की नाही आणि इकडे 20 आणि 9 सुद्धा आले त्यांच्या मागोमाग. मग आता आपल्याला काय करायचं आहे बरं आलंय का लक्षात येतंय का हळूहळू आपल्या आता आपल्याला काय करायचं आहे 20 गुणिले काय करायचं आहे 500. या 20 ने 500 0 आणि 9 या सगळ्यांना काय करायचं आहे आपल्याला क्रमाक्रमाने गुणायचं आहे. पहा 20 गुणिले 500 येतं 10,000. 20 गुणिले 0 मी मगाशी तुम्हाला सांगितलं कोणत्याही संख्येला जर आपण 0 ने गुणलं तर उत्तर काय येतं विद्यार्थी मित्रांनो 0 येतं. करेक्ट. तुम्ही जाम हुशार आहात हा व्हेरी गुड तुमच्या लक्षात राहतात हा गोष्टी. आता 20 गुणिले 9 20 गुणिले 9 काय येतं 20 गुणिले 9 म्हणजे 180 बरोबर की नाही. आता काय करायचं आता 9 गुणिले 500 पहा 9 पंचे 45 आणि हे 2 0 म्हणून 4500 आलं. त्यानंतर 9 गुणिले 0 9 0 0 आपण पाहिलं मगाशी कोणत्याही संख्येला 0 ने गुणले असता उत्तर 0च येते. त्यानंतर 9 गुणिले 9 9 9 81 होतात बरोबर की नाही आलं लक्षात. आता काय करणार आपण आता आपण हे 10,000 0 180 4500 0 आणि 81 या सगळ्यांची उभ्या मांडणीमध्ये बेरीज करणार आहोत. पहा दिसते का तुम्हाला मी मांडणी केलेली आहे 10,000 बघा आपण तपासून पाहू 10,000 अधिक 0 अधिक 180 अधिक 4500 अधिक 0 अधिक 81. पहा आता ही बेरीज तर तुम्हाला येतेच आहे. या सगळ्यातून तुम्हाला इथे उत्तर दिसत आहे का बघा हे तुमचं आहे उत्तर 0 अधिक 0 अधिक 0 अधिक 0 अधिक 1 म्हणजे 1 8 आणि 8 झाले 16. इथे हातचा धरला 1 हा हातचा आणि हे 1 आणि 5 यांची बेरीज झाली 7 आणि हे 4 आपण जसेच्या तसे इथे उतरवले आणि 1 सुद्धा आपण असाच्या असा खाली घेतलेला आहे. तर अशा प्रकारे आपलं फायनल उत्तर आलेलं आहे 509 गुणिले 29 बरोबर 14,761. आता आपण हेच गणित उभ्या मांडणीने करणार आहोत.
बघा बरं कसं करायचं उभ्या मांडणीने गणित. पहा, 9 किती होतात? 81, बरोबर. मग आपण काय करणार? एकक स्थानात आपण 1 लिहिणार आणि इकडे आपण काय लिहिणार? दशक स्थानात आपण 8 लिहिणार. ओके. त्यानंतर 9 गुणिले 0, मी मगाशीच तुम्हाला सांगितलं 9 गुणिले 0 0 होतात. मग आपण काय करणार आहोत? हा 8 असाच्या असा खाली उतरवणार आहोत, कारण 9 0 0 आणि 0 मध्ये हा 8 हातचा आपल्याला उतरवायचा आहे. आणि नंतर 5 गुणिले 9 गुणिले 5, 9 पंचे पाढेपाठ आहेत ना आपले, 9 पंचे 45. काय उत्तर येणार आहे? 9 पंचे 45. पहा, आता काय करायचं? आता आपल्याला आपण मागची गणितं पाहिली ती 3 अंकी संख्येने 1 अंकी संख्येला गुणायचं होतं. आता काय करायचं आहे? 3 अंकी संख्येला आपल्याला 2 अंकी संख्येने गुणायचं आहे. आता काय करायचं आपल्याला? 2 दशकाने आपल्याला 509 ला गुणायचं आहे. बघा, आता ही गोष्ट नीट लक्ष देऊन ऐका. इथे मी देणार आहे मॅजिकल 0. का बरं मॅजिकल 0? का बरं 0 दिला मी? कारण जेव्हा आपण 2 दशकाने गुणत असतो तेव्हा येणारं उत्तर हे दशकाच्याच घरात लिहायचं असतं. हा नियम आहे, म्हणून आपण इथे दिलेला आहे मॅजिकल 0. 2 होतात 18. किती होतात? 18. मग आपण हातचा किती देणार इकडे? 1 शतकाच्या घरामध्ये, बरोबर. मग 2 0 0 आणि 0 मध्ये हा 1 मिळवला, उत्तर आलं 1. करेक्ट. त्यानंतर 2 पंचे 10. किती होतात 2 पंचे 10? मग आपण इथे काय लिहून घेतलेले आहे? 2 पंचे 10. बघा बरं, परत एकदा आपण टॅली करूया. इथे मॅजिकल लक्षात आली का ही स्टेप तुमच्या? इथे आपण 2 दशकाने गुणायचं आहे, त्याच्यामुळे आपण इकडे काय दिलेलं आहे? मॅजिकल 0. मग 2 9 18, 18 8 हातचा आला 1. 2 0 0 0 मध्ये आपण हा 1 मिळवला आणि 2 पंचे 10. आता आपल्याला यांची काय करायची आहे रे? बेरीज. आपण मगाशी पाहिलं गुणाकार म्हणजेच पुन्हा पुन्हा बेरीज. मग आपलं उत्तर काय आलेलं आहे? 1 अधिक 0 1. 8 आणि 8 किती होतात? 16. 16शी आपण इकडे 6 लिहिणार आणि 1 हातचा आपण काय करणार आहोत? मनात धरणार आहोत. मग हे 5 आणि 1 6 आणि 6 मध्ये आपला हातचा जो आहे मनात धरलेला तो मिळून झाले इथे 7. 4 आणि 0 होतात 4 आणि 1 आपण असाच्या असा घेणार आहोत. आलं का लक्षात बाळांनो? मग आपलं उत्तर काय आलेलं आहे? 14,761. पहा, आधी पण आपलं उत्तर काय आलेलं होतं? 14,761. दिसतंय का तुम्हाला? पहा, आधीचा गुणाकार जो लॅटिस पद्धतीचा होता आणि आताचा गुणाकार, आपलं उत्तर सारखंच आलेलं आहे. म्हणजेच आपण गुणाकार दोन्हीही पद्धतीने करू शकतो. उभी मांडणी आपण आता पाहिली, लॅटिस पद्धत सुद्धा आपण आता पाहिलेली आहे. आता बघा, आता आणखीन एक गणित आपण याच प्रकारे घेतोय. 636 गुणिले 25. आता 636 चे आपण काय केलेले आहेत? मी तुम्हाला मगाशी सांगितलं त्याप्रमाणे आपण विस्तारित रूप केलेलं आहे. 636 चं विस्तारित रूप येतं 600 अधिक 30 अधिक 6 आणि 25 चं विस्तारित रूप येतं 20 अधिक 5. ओके. आता आपण काय करणार आहोत? 20 गुणिले 20 ने 630 आणि 6 ला टप्प्याटप्प्याने गुणणार आहोत. 20 गुणिले 6 तुमचं उत्तर आलं 12,000. 20 गुणिले 30 तुमचं उत्तर आलं 600 आणि 20 गुणिले 6 बेसक 12 आणि 0 म्हणून तुमचं उत्तर आलं 120. आले लक्षात बेटा? आता 5 गुणिले 600, 5 सक होतात 30 आणि हे 2 शून्य आपण घेतले, तुमचं उत्तर आलेलं आहे 3000. 5 गुणिले 30 तुमचं उत्तर आलेलं आहे 150 आणि 5 गुणिले 6 तुमचं उत्तर आलेलं आहे 30. आता आपल्याला काय करायचं आहे? आता आपल्याला झालं का बरं गणित आपलं इतकंच? नाही. आता आपल्याला काय करायचं आहे? या सगळ्यांची उभी मांडणी करून आपल्याला काय करायचं आहे? त्यांची बेरीज करायची आहे. आपण इथे करूया का बरं उभी मांडणी? बघा, 12,000 अधिक 600
बाळांनो, मांडणी करताना खूप काळजीपूर्वक ती मांडणी करणं गरजेचं आहे, नाहीतर आपली गणितं काय होऊ शकतात, चुकू शकतात. शतकाच्या ठिकाणी शतक, दशकाच्या ठिकाणी दशक, अशा प्रकारे आपल्याला मांडणी करायची आहे. आणि यांची काय करायची आहे आपल्याला, बेरीज. काय करायची आहे, बेरीज करायची आहे. चला करूया. 0 अधिक 0 अधिक 0 अधिक 0 अधिक 0 यांचं उत्तर आलेलं आहे आपलं 0. त्यानंतर 2, 5 आणि 3 काय उत्तर येतं सांगा बरं. 5 आणि 2 7, 7 आणि 3 10. 10शी इथे आपण लिहिणार 0 आणि 1 हस्ता आपण इथे मनात धरलाय बरं का. लक्षात ठेवा, मनाला जागेवर ठेवायचे आपल्याला. 6 आणि 1 झाला 7, 7 आणि 1 झाला 8 आणि तो हच्चा मनाला उठवा, त्या हच्च्याला मिळवा आणि मग आपलं उत्तर आलं इथे 9. त्यानंतर 2 आणि 3 यांची बेरीज येते 5 आणि हा 1 आपण जसाच्या तसा खाली घेऊ. मग आपलं उत्तर काय आलेलं आहे, 15,900. आपलं उत्तर काय आलेलं आहे, 15,900. आलं लक्षात. अगदी त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथे उभी मांडणी करायची आहे. 636 गुणिले 25 करूया का. बघा 636 गुणिले 25 आपल्याला काय करायचं आहे, आपण या 5 ने आधी 636 ला गुणणार आहोत. 5 × 3 मग हस्ता आला 3, 5 × 15. 15 मध्ये 3 मिळवले, उत्तर आलं 18. 18 नंतर हस्ता आला इथे 1, 5 × 30 आणि 30 मध्ये 1 मिळवला, आपलं उत्तर आलं 31. इथपर्यंत तुम्हाला समजलं. बघा आता काय करायचं आहे, आता 2 दशकाने आपल्याला 636 ला गुणायचं आहे. तत्पूर्वी आपण इथे काय करणार आहोत, लक्षात आहे तुमच्या. एकक स्थानी आपल्याला काय लिहायचं आहे, आठवा. व्हेरी गुड. आपल्याला इथे लिहायचं आहे एक मॅजिकल 0 आणि मग 8 दशकाने आपल्याला या सगळ्यांना गुणायचं आहे. का बरं आपण मॅजिकल 0 लिहिलाय, लक्षात आहे ना. कारण 8 दशकाने जेव्हा आपण गुणतो तेव्हा पहिलं उत्तर जे आहे ते दशकाच्या घरातच लिहायचं असतं. मग आपल्याला काय करायचं आहे, 2 दशकाने 2 दशक आणि 6 एकक यांचा गुणाकार आपल्याला लिहायचा आहे. बेसक 12 हस्ता आला 1. मग काय करणार आहोत आपण, 2 त्रिक 6. 6 मध्ये तो हस्ता मिळवला, आपलं उत्तर आलं 7. 2 त्रिक 6 मध्ये 1 7 मिळवला आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे, बेसक 12. पहा आलं लक्षात तुमच्या. आता काय करायचे आहे, त्यांची बेरीज करायची आहे. 0 आणि 0 होतात 0, 8 आणि 2 होतात 10. हस्ता आपल्याला मनात धरायचा आहे. मनाला उठवलं का, 7 आणि 1 8 आणि हा मनातला हस्ता मिळून झाले 9 आणि नंतर 3 आणि 2 झाले 5. 1 आपण असाच्या असा उतरवला. बघा बरं, इथलं उत्तर आणि हे उत्तर आपलं सारखंच आहे, 15,900 आहे की नाही जादू. लॅटिस पद्धत आणि उभी मांडणी दोन्ही पद्धतीने आपलं उत्तर हे सारखंच येतं. आता आपल्याला जायचं आहे शाब्दिक उदाहरणांकडे. बघा शाब्दिक उदाहरणं काय बरं आहेत. बघा प्रत्येकी 325 रुपये याप्रमाणे सफरचंदाच्या 6 पेट्या अमीनाबाईंनी घेतल्या. बघा सफरचंद, एक पेटी किती रुपयाला सफरचंद दिसतात का, खायचेत का आपल्याला. आता तास संपला की आपण सफरचंद खाऊया. एका पेटीचे आहेत 325 रुपये. तर अशा किती पेट्या घ्यायच्या आहेत अमीनाबाईंना, 6. 1 2 3 4 5 आणि 6. या 6 पेट्यांचे अमीनाबाईंना किती बरं रुपये द्यावे लागतील, प्रश्नच पडलाय मोठा. चला आता आपण त्याचं उत्तर शोधूया. आता आपल्याला उभी मांडणी करायची आहे. आता सगळ्यात आधी काय करायचं आहे, आपल्याला दिलेली माहिती पाहायची आहे. दिलेली माहिती आहे एका सफरचंदाची पेटी बरोबर 325 रुपये. मग अशा 6 सफरचंदांच्या पेट्या किती, आपल्याला काय करावं लागेल, उभी मांडणी करावी लागणार आहे. जे आपण मगाशी केली तीच गणितं
आली की नाही बघा, मगाचीच गणितं आली. मग ही गणितं आपल्याला सोपी वाटतात, फक्त आपल्याला मांडणी कठीण वाटते. ती अजिबात कठीण नाहीये. फक्त आपल्याला काय करायचं आहे, दिलेली माहिती कुठली आहे ती लक्षात घ्यायची आहे आणि विचारलेली माहिती कुठली आहे ती लक्षात घ्यायची आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, यांचा गुणाकार करायचा आहे. पहा, गुणाकार इथे तुम्हाला दिसतो आहे केलेला, मगाशी आपण केला त्याच पद्धतीने आपल्याला हा गुणाकार करायचा आहे. 6 पंचे 30, 30 ची इथे 0 आणि दशकामध्ये 3 हस्ता आला. मग 6 एककाने 2 दशकाला गुणायचं आहे. 6 दुने 12, 12 मध्ये 3 मिळवले, उत्तर आले 15. 15 मधला आपल्याला काय करायचा आहे, हा एक शतकाच्या घरात यायचा आहे. मग 6 एककाने 3 शतकाला गुणल्यावर उत्तर आलं 18. साहित्रिक 18. 18 मध्ये आपल्याला एक मिळवला, उत्तर आलं 19. आता 19 मध्ये पुन्हा एक हस्ता आपण कुठे लिहिणार आहोत, हजार स्थानी. आणि मग हजार स्थानचा एक आपल्याला असाच्या असा उतरवायचा आहे. आलं का बाळांनो लक्षात? सफरचंदाच्या पेट्या अमीनाबाईंना किती रुपये द्यावे लागणार आहेत? 1950 रुपये. आलं लक्षात? एका सफरचंदाची पेटी आहे 325 रुपयाला आणि 6 सफरचंदाच्या पेट्या आहेत 1950 रुपयांना. सोपे की नाही? फक्त 3 स्टेप आहेत, 1 2 3. आणि त्यानंतर ही जी स्टेप आहे ती आपल्याला काय आहे, ती आपल्याला येतच आहे, होय की नाही? तर अशाच प्रकारे आपल्याला काय करायचे आहेत, अधिकाधिक शाब्दिक उदाहरणं आपल्याला सोडवायची आहेत. आता बघा, गव्हाच्या एका पोत्याचं वजन आहे 53 किलोग्राम आणि 19 पोत्यांचं वजन आपल्याला विचारले. मग काय करायचं आपण? बघा, एका पोत्याचं दिलेलं आहे, मग अशी 19 पोती आहेत. मग आपल्याला परत तेच करावं लागणार आहे. काय करावं लागणार आहे? विसरलात? हे बघा, दिलेली माहिती बघा, एका पोत्याचं वजन दिलंय, मग 19 पोत्यांचं वजन विचारलंय. मग आपल्याला तीच क्रिया करायची आहे जी आपण मगाचपासून करत आहोत. 19 गुणिले 53 म्हणजे काय? तो गुणाकार आपल्याला करायचा आहे आणि त्याचं उत्तर येणार आहे 1007 किलोग्राम. आता हे गणित मात्र मी सोडवणार नाही हं, हे गणित तुम्हाला सोडवायचंय. कारण मगाचपासून मी बघतीये तर मीच गणित करते, तुम्ही तर माझ्याकडे फक्त पाहत आहात. मग तुम्ही पण तुमच्या मेंदूला खुराक द्या, होय की नाही? आता हे गणित तुम्ही सोडवायचं आहे. त्याचप्रमाणे आणखीन एक गणित आहे खुर्च्यांचं. एक खुर्ची आहे 495 रुपयाला. तर आपल्याला 13 खुर्च्या घ्यायच्या आहेत आपल्या शाळेसाठी. मग या 13 खुर्च्यांना किती बरं रुपये द्यावे लागतील बरं? या 13 खुर्च्यांना आपल्याला याच प्रकारे गुणाकार करून उत्तर येणार आहे. मग आता हे सुद्धा गणित तुम्ही करायचं आहे आणि तुमच्या बाईंना, सरांना किती रुपये 13 खुर्च्या घेण्यासाठी लागणार आहेत ते तुम्ही सांगायचं आहे, होय की नाही? मग तुम्ही चुकवू नका गणित, नाहीतर तुमच्या बाईंना किंवा सरांना जास्त पैसे मोजावे लागतील. 6435 रुपये तुमचं उत्तर येतंय की नाही हे तुम्हाला बघायचं आहे. आलं का लक्षात बाळांनो? आता पहा आपण काय शिकलो. बघा, आता आपण काय शिकलो हे मी तुम्हाला विचारणार आहे. तत्पूर्वी आपण एक उदाहरण घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, मजा आली का? गेली का तुमची शाब्दिक उदाहरणांची भीती? मला असं वाटतं की गेली असावी भीती तुमची शाब्दिक उदाहरणांची. आणि जर नसेल गेली ना तर परत एकदा तुम्ही वाघिवली शाळेमध्ये या किंवा मीच येईन तुमच्या शाळेत तुम्हाला भेट द्यायला. आणि हो, हे आपलं कॅडबरी घेऊन येईन बरं का. मला 200 रुपये द्यावे लागतील ना, आणि जर तुमची मुलं जास्त असतील तर मी जास्त रुपये देईन. पण मला आता सांगा, मी जे शिकवलंय ते तुम्हाला समजलंय नाही समजलंय हे मला समजण्यासाठी मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. तर आहात ना तयार? चला तर मग बघा, मला सांगा गुणाकार म्हणजे काय रे? कोण सांगेल बरं? सुवखेड नगर शाळा. आपला माईक हातात घ्या मस्त पैकी आणि मला उत्तर सांगा बरं. मग तुम्हाला मी कॅडबरी घेऊन येणार आहे. सुवखेड शाळा. गुणाकार म्हणजे काय? सांगा सांगा बरोबर. सुवखेड शाळा. व्हेरी गुड. आता तुला नक्की चॉकलेट आणणार हा बेटा. गुणाकार म्हणजे परत परत एकाच संख्येची बेरीज करणे. शाबास. जसं की 4 अधिक 4 अधिक 4 अधिक 4 20 होतात. म्हणजेच 5 वेळा 4 म्हणजेच काय होतात? 20. व्हेरी गुड. आता मला सांगा,
आपण जर एखाद्या संख्येला 1 ने गुणलं तर उत्तर काय येतं? 5 गुणिले 1. सुवखेड शाळा उत्तर सांगा. अजून कोणाला कॅडबरी हवंय? शाबास. क्लॅप फॉर दॅट गर्ल. नाव काय रे बेटा तुझं? आराध्या. आराध्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे जोरात. व्हेरी गुड. शाबास. तुम्ही भलतेच हुशार आहेत हा. आता मला सांगा, आपण गुणाकार केल्यावर जे उत्तर येतं ते मूळ संख्येपेक्षा मोठं असतं की लहान असतं? आता 5 आणि 2 चा गुणाकार केला तर ते जे उत्तर येतं ते काय होतं? 10 जे उत्तर आलेलं आहे ती संख्या मोठी आहे की लहान आहे? आता कोण उत्तर सांगेल? आराध्याने सांगितलं तसं. मोठं. शाबास. बापरे, मला तर आता तुमच्याकडे सफरचंदाच्या पेट्या पण घेऊन याव्या लागतील, एवढी हुशार मुलं आहे तुम्ही. व्हेरी गुड. आता आपल्याला पुढचा प्रश्न मी विचारते. 0 ने गुणल्यावर उत्तर किती येतं? कोण सांगेल? सुवखेड शाळा उत्तर 0. काय येतं? अरे वा. नाव काय तुझं बेटा? खुशी. 0 नाव आहे? खुशी. खुशी. वा वा वा, मस्त. मला खूप खुशी झाली तुझ्या उत्तराने. व्हेरी गुड. खुशीसाठी क्लॅप करा, आराध्यासाठी आणि अजून 2 मुलांनी ज्या उत्तरं सांगितली त्या सगळ्यांसाठी जोरात टाळ्या वाजवायला पाहिजे सगळ्यांनी. तर अशा प्रकारे आजची गणित आजचा जो भाग आहे गुणाकार शाब्दिक उदाहरणे आपण इथेच थांबत आहोत. धन्यवाद. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण खूप मज्जा केलेली आहे. मला तुम्ही खूप छान हुशार मुलं मला आजच्या लेसनला लाभले त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आपण भेटूया पुढील पाठात.